ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज एकवटला। उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन। गेल्या काही महिन्यांपासून ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी काही समाज बांधवांकडून प्रयत्न होत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना इथं मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हके व नवनाथ वाघमारे यांच्या सहकाऱ्यांसह गेल्या आठवड्यापासून उपोषणाला बसले आहेत। या उपोषणासह महाराष्ट्रातील ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी सुरू असलेले उपोषण आंदोलन निवेदनाला पाठिंबा व मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाला विरोध न करता पाठिंबा देत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजाने शुक्रवार 21 रोजी हदगाव तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कांबळे यांना भेटून ओबीसी समाज बांधवांच्या भावना शासन दरबारी देण्यासाठी शेकडो समाज बांधवांच्या सह्या असलेले लेखी निवेदन दिले। यावेळी ओबीसी आरक्षणात घुसखोरी झाल्यास समाज बांधव रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलंय। यावेळी हदगाव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील ओबीसी समाजाचे सर्वपक्षीय अधिकारी कार्यकर्ते सकल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार हदगाव। आज सकल ओबीसी समाज हदगाव तालुका यांच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आमच्या या 450 जातीच्या समूहासाठी एका प्रवर्गासाठी एक व्यक्ती लढत आहे, दोन व्यक्ती लढत आहेत, प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब व नवनाथ वाघमारे साहेब। त्यांना सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। या महाराष्ट्र राज्याच्या शासनाला आमची विनंती आहे की दोन व्यक्ती जीवाची आहुती देण्यासाठी त्या ठिकाणी बसलेत, म्हणजे प्राणाहून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांना आपण या राज्याचे मायबाप आहात। आपली भूमिका आज या राज्याच्या मुख्यमंत्र्याची काय असायला हवी, एका म्हणजे आम्हाला असं आज जाणवत आहे की आपण सावत्र आईचा व्यवहार त्या दोघांसोबत करतात, एकाला तुपाशी ठेवता आणि एकाला उपाशी ठेवता अशी परिस्थिती आज उद्भवलेली आहे आणि हा ओबीसी समाज महाराष्ट्र राज्यातला कदापिही सहन करणार नाही। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हटलं जातं या राज्यामध्ये। मग आमची लोकसंख्या किती? आम्ही 450 जातींचा समूह, आम्हाला आरक्षण 27%। त्यामध्ये जर आज आम्ही ज्या भावाला मोठा बंधू समजतो तो तर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुठेतरी हयात तडा देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा, आम्ही ते करत आहोत। परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आम्हाला कदापि अशी इच्छाशक्ती दिसत नाही की त्या बांधवांनी त्यांची मागणीच काय हो, ते काय म्हणतात का कोणाला आरक्षण देऊ नका, ते आरक्षण देऊ नका ह्या कोणाच्या याला विरोधात बसलेलेच नाहीत। त्यांची भूमिका ही आहे की आमचं असलेलं आरक्षण अबाधित ठेवा आणि त्या दोन वळीचं तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या। पण लेखी आश्वासन देण्याचे का, एक तर कसं असतं दोन तडीचा विषय आहे। तुम्ही एक तर आम्हाला लेखी आश्वासन द्या, नाही तर आमच्या मनामध्ये आज एक भीती ओबीसीच्या जाणवली आहे की तुम्ही कुठंतरी एवढा मोठा समूह महाराष्ट्रातला ओबीसीमध्ये टाकताय। हे क्लिअरिफिकेशन काय, एवढीच त्यांची भूमिका आहे। यासाठी अखंड ओबीसी समाज हदगाव तालुक्यातला म्हणजे प्रत्येक कास्टचा व्यक्ती या ठिकाणी आज उभा आहे आणि त्या दोघांना पाठिंबा देण्यासाठी आज ते दोघंजण तिथं उपोषणाला बसलेत। परंतु ओबीसीचा अंत कोणी पाहू नये आज आम्ही या ठिकाणी बसलोय। आता आमच्या मागे काय झाले, एक असा एक विषय आहे, आम्हाला कोणी वाली नाही, आम्हाला कोणी वालीत नाही, आमचा कुठला नेता आज या ठिकाणी यायला तयार नाही। आम्ही ज्या लोकांना मत आजपर्यंत देत आलो ते प्रत्येकजण आज आम्हाला भक्षक म्हणून आम्हालाच खायला बसलाय, हे आमचं दुर्दैव आहे। आणि इथून पुढे मी अखंड इथं उभे राहिल्या प्रत्येक ओबीसीच्या बांधवाला देखील विनंती करू पाहतोय या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करा। आपण प्रत्येकाच्या पाठीमागे उभं राहिलो पण आज आपल्या पाठीमागे कोणीच उभं नाही, आपल्या समोर तलवारी घेऊन उभे आहेत आपल्यालाच मारायसाठी। यामुळे आपण आपल्या माणसांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सगळेजण आज आलात, सर्वांचे आभार। आणि इथून पुढे अशाच पद्धतीने आपण सगळेजण एकत्रित राहू, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सगळेजण संघटित होऊन सर्वांना आपण साथ देऊ आणि जे कोणी जो समाज इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा, जो ओबीसी इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा या तत्वावरती आपण आपल्या माणसाला तनानं मनानं धनानं प्रत्येक गोष्टीला आपण साथ देऊ। आणि इथून पुढे देखील जे कोणी आमचे आंदोलन करते जे दिशा ठरवतील त्यांच्या दिशेसोबत त्यांच्या ज्या ठेवलेल्या भूमिकेसोबत आम्ही 100% त्यांच्यासोबत राहू। आणि आश्वास एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। या ठिकाणी आज आम्ही प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी आमरण उपोषणाला वडीगोद्री या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांना समर्थन म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि SDMला या ठिकाणी इतर कुठल्याही समाजाला ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण देऊ नये ही आमची प्रमुख भूमिका आहे आणि याच भूमिकेवर लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत। त्यांना सर्व
तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत.